नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी वास्तूचे काही नियम पाळणं गरजेचं आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात, ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असतो. जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत, हेही लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात ही वास्तूचे नियम पाळावेत, कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असते. म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणीही निष्काळजीपणा करू नये. स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो. स्वयंपाकघर जर नीटनेटके आणि स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाहीत. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी वास्तूचा संबंध असतो. तवा हा असाच एक उपकरण आहे. आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा तवा समृद्धी, यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे. बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील जाताना बघा तवा दिला जात नाही, कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते. सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही. बऱ्याच ठिकाणी ही पद्धत रूढ आहे. तव्यामध्ये लक्ष्मी माता असते, तसंच आपल्या घराची समृद्धी, यश, पैसा या सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो. हेही तितकंच खरं आहे, कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो. जसे अन्न तसे मन असं म्हटलं जातं. म्हणून स्वयंपाकघरात वास्तूचे नियम पाहणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्याचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात. स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकतो. त्यामुळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊया. नंबर 1. खराब तवा वापरू नका. वास्तुशास्त्रानुसार चुकूनही भाकरी बनवताना खराब तवा वापरू नये. अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते. जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवलं तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक ठरते. घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही, सतत हाती निराशा लागते. नंबर 2. जळलेले पॅन कधीही वापरू नका. भाकरी बनवताना तुम्ही जळलेले पॅन वापरू नका. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. जळलेले पॅन नशीब खराब करू शकतात आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकतात. त्यातून थेट खाऊ नका, म्हणजेच यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो आणि भाकरी नेहमी प्लेटमध्ये काढावी आणि नंतर खावी. नंबर 3. तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा. आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये. घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या. तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकते आणि जीवनात दुर्दैव आणू शकतो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी अगोदर तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल. नंबर 4. रात्री गॅसवर तवा ठेवू नका. रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. असं करणं माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखं आहे आणि यामुळं घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासते. नंबर 5. जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा. सर्वजण जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा. तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. स्वयंपाक केल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केला पाहिजे. योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजवल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थोडा थंड झाल्यावर स्वच्छ करावा असेही मानले जाते. ते अधिक चांगले साफ करण्यास मदत करतं. तव्यावर लिंबाच्या रसात थोडं मीठ टाकून तवा भिजवावा. प्रत्येक वेळी तुम्ही ते कराल तेव्हा ते नवीनसारखा तवा होईल. तसेच ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू सुधारतो. खालील चुका तव्याच्या बाबतीत तुम्ही करू नका. सकाळी वापरलेला तवा तुम्ही कपड्याने कधीही पुसून रात्री त्याच तव्यात भाकरी किंवा चपाती बनवू नका. असं केल्यानं माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजारपण येऊ शकतं. यामुळे स्वयंपाकघरामध्ये नकारात्मक ऊर्जासुद्धा तयार होते. बघा, नंबर 1. तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका. तव्याला कोणत्याही धारदार वस्तूने घासू नका. यामुळं माता लक्ष्मी क्रोधित होते. तवा जळाला तर हलक्या हाताने स्वच्छ करा. तेव्हा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणं वाढतात. नंबर 2. गरम तव्यावर पाणी टाकू नका. तवा गॅसवरून उतरल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये.
ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं जातं की हे पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात. त्यामुळं गरम तव्यावर पाणी टाकणं हानिकारक असू शकतं. वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो. या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि या नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. नंबर 3, तवा कधीही उघड्यावर ठेवू नका. वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा. घरात वापरलेले पॅन तुमच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय इतर कोणालाही दिसणार नाहीत याची खात्री करण्याचा प्रयत्न करा. तव्यावर मिठाचा उपाय करा. समजा समाजात तुमचा मान कमी होत असेल, तेव्हा तुम्हाला कधी मोठ्या समस्यांना सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिलं पाहिजे. सकाळी उठून तव्यावर भाकरी बनवताना त्याआधी थोडं मीठ शिंपडा. त्यामुळं आर्थिक स्थिती प्रभावित होईल. त्यानं घरात सुखसमृद्धी राहील आणि तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी भाकरी बनवण्यापूर्वी पहिली रोटी गाईसाठी काढावी. त्यामुळं घरात दरिद्रता राहत नाही आणि सुखशांती नांदते. तसंच तुम्ही तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्याअगोदर 2 चमचे कच्चे दूध देखील शिंपडू शकता. यामुळं माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा दोघीही प्रसन्न होतात. तसंच बरेच लोक तवा उलटा ठेवतात. यामुळं घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घडण्याची शक्यता असते. तसंच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात. त्यामुळं कृपया तवा उलटा ठेवू नये, तो नेहमी सरळच ठेवावा. नंबर 5, खरं तर तव्याचा संबंध राहू ग्रहाशी आहे. त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहू ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्यामुळं तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ठेवावा. तवा नेहमी आडवा ठेवावा, त्याला कधीही उभा करून ठेवू नये. नंबर 6, तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडी मीठ टाकावे. असं केल्यास घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये. याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा, नाहीतर घरात दरिद्रता येते. नंबर 7, तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये. असेही मानले जाते. त्यावर शिजवून अन्न झाल्यावर शेल्फवर किंवा गॅसजवळ कुठेतरी बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या. रिकामा तवा गॅसवर ठेवणं म्हणजे तुमच्या घरातील संपत्ती बिघडवणं. कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसलाही आशा लागते असं म्हटलं जातं. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम वार मानला जातो. पण तुम्ही रोज अशा काही गोष्टी आहेत त्या करू शकता ज्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम राहील. माता लक्ष्मीची धनाची देवी म्हणून पूजा केली जाते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते असं मानलं जातं. अशा स्थितीत अशी काही कामं सांगणार आहोत जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीला विशेष कृपा लक्ष्मीची मिळवू शकता. आपल्याकडे भरपूर पैसा यावा असं सर्वांना वाटतं. आपलं जीवन श्रीमंत लोकांमध्ये उठणं बसणं व्हावं असं वाटतं. तसंच उच्च लोकांमध्ये आपल्याला नेहमी राहावं असं वाटतं. त्याच्या परीने प्रयत्न चालू असतात, परंतु सर्वांच्या प्रयत्नांना यश येत नाही. काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही खूप पैसे मिळवतात, खूप श्रीमंत होतात. परंतु काही व्यक्ती अशा असतात, त्यांना कितीही कष्ट केले, भरपूर मेहनत घेतली तरी त्यांना त्यांच्या परिस्थिती सुधारण्याचं नाव घेत नाही. तुळशीलाही माता लक्ष्मीशी संबंधित मानलं जातं. अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी. यामुळं देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. यामुळं साधकाला पैशाच्या समस्येला सामोरं जावं लागत नाही. या दिवशी उपवास ठेवा. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास तुम्ही ठेवायचा आहे. शुक्रवारी उपवास करणं अतिशय शुभ मानलं जातं. शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो. म्हणून वैभव लक्ष्मीचं व्रत हे शुक्रवारी केलं जातं. हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होत असते. हे काम संध्याकाळी करा. हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. त्यामुळं सकाळ आणि संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी. यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. संध्याकाळी देवी लक्ष्मीचं आगमन होतं आणि हा उपाय केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते. हे एक काम आहे जे तुम्ही रोज करा, म्हणजे देवी लक्ष्मीचा वास तिथं असतो जिथं स्वच्छतेची काळजी घेतली जाते. अस्वच्छ ठिकाणी माता लक्ष्मी वास करत नाही.
त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवा. त्याचबरोबर तर मित्रांनो, तव्यासाठी वास्तूचे हे काही नियम पाळण्यास खूप शुभ राहील. पाळले तर तुम्ही नियम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ